विद्यार्थी मित्रांनो, काल आपलं 6.1 मधलं दुसरं डायरेक्ट मेथड आपलं गणित चुकलं होतं. तुम्हाला मी सांगितलं होतं चूक शोधायला. शोधली का चूक? तर आपलं काय चूक झाली होती बघा. आपली बेरीज जी आली होती 2,59,000. 2,59,000 येत नाही तर ती 2,19,000 येते. आणि मग त्याला काय करायचं, 420 ने भागायचे. कालची जी चूक होती आपली, मग तुम्हाला ते उत्तर 521.43 भेटून जाईल. 0 0 कटून गेलं, 2 2 4 बे 1 बे 1 बे 1 ला भागत नाही. 0 92 18 1 उरला बे 5 10 3 ने भाग द्यायचा. 3 7 21 3 3 9 1 उरला 19 3 6 18 1 उरला 3 5 15 7 ने भाग करा 7 1 7 7 5 35 उरला 1 15 झाले. 7 2 14 1 उरला 7 1 7 उरले 3 7 चौक 28 उरले 2 20 झाले. 7 2 14 20 पण 14 गेले 6 7 8 56 521.43. तिसरं स 5 पेक्षा मोठा आहे. आपल्याकडून काल नजर चुकीनं काय केलं तर 1 च्या ठिकाणी 5 आलं होतं, त्याच्यामुळे ते चुकलं होतं. ते तुम्हाला मी सांगितलं. आता तिसरं गणित बघणार होतो आपण. यामधलं तिसरं गणित आपण तिन्ही पद्धतीने बघणार आहोत. जरी विचारलेलं असलं कुठलं, त्यांनी फक्त सरळ पद्धतीने विचारले. तिसरं गणित काय? तिसरं गणित आहे दूध वितरण. मिल्क डिस्ट्रीब्यूशन. मिल्क डिस्ट्रीब्यूशन ते आहे लिटर मध्ये. त्यानंतर ग्राहक संख्या, नंबर ऑफ कस्टमर्स, कुठले कुठले बघा. 1 ते 2 2 ते 3 3 ते 4 4 ते 5 5 ते 6 17 13 10 7 आणि 3 हे गणित होतं. काल आपण बघितले 2 गणित, काल आणि परवा. हे तिसरं गणित. ह्या गणिताच्या बाबतीमध्ये रिस्पॉन्स कमी आहे. विद्यार्थ्यांनी फार कमी मला रिस्पॉन्स दिलेला आहे. तुमचा रिस्पॉन्स तो वाढला पाहिजे. आता आपण पहिली पद्धत बघणार आहोत. पहिली सरळ पद्धत, डायरेक्ट मेथड. पुन्हा तसंच इथे किती स्तंभ उभे गरजेचे? 4 स्तंभ. एक 2 आणि बघा, हा पहिला आणि शेवटून दुसरा. पहिला आणि शेवटून दुसरा कुठला घ्यायचा? आपल्याला गणितामधला घ्यायचा. पहिला स्तंभ फक्त तो आडवा आहे, तो उभा लिहायचा. आडवा काय आहे? काही काही जण वाटतं की 1 - 2 आहे. ते 1 - 2 एक नाही, 1 ते 2 आहे ते. मग आपल्याला ते कसं लिहिता येईल आपण बघणार आहोत. 2 गणितामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल तर एकदा डबल सांगतोय वर्ग काय काय लिहिले. पहिल्या सोयीत आपण लिहिणार. आता मी फक्त मराठी माध्यमात लिहितोय वर्ग. इंग्लिश मध्ये क्लास लिहावं लागल. दूध वितरण लिटर मध्ये. या ठिकाणी ग्राहक संख्या म्हणजे वारंवारता म्हणतो, फ्रिक्वेन्सी. काय आहे? ग्राहक संख्या. गणिताप्रमाणे हे चौकटीमधलं बदलणार आहे. एफ आय
त्यानंतर इथं वर्ग मध्य क्लास मार्क ज्याला आपण आणि काय लिहिताना आपण लिहितो एक्स आय 1 ते 2, त्यानंतर 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 आणि शेवटला टोटल एकूण. बघूत आपण वर्ग मध्ये कसा काढायचा. 1 आणि 2, 1 ते 2 हा वर्ग जो घेतला आपण त्याची लोअर लिमिट 1 आहे, अप्पर लिमिट 2 आहे की नाही. मग 1 आणि 2 ची बेरीज करा 3, 3 च्या निम्मत 1.5 1.5. 2 आणि 3 ची बेरीज करा 5, 5 च्या अर्धा किंवा निम्मा हाफ 2.5. आता डोळे जागून पुढे लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला, अशा पद्धतीने यायला पाहिजे. वारंवारता ग्राहक संख्या गणितामध्ये दिलं होतं, किती दिलं ते 17, 13, 10, 7 आणि 3. काय बघा 7 आणि 3 10, 10 7 17 आणि 3 20, 2 3 4 5. हे झालं समेशन ऑफ एफ आय. कशी तर काय करायचंय एफ आय एक्स आय म्हणजे एफ आय एक्स आय चा काय करायचा गुणाकार करायचा. मग आता दशांश चिन्ह नाहीत असं गृहीत आपण 15 आणि 17 चा गुणाकार 15 × 5 हातच्याले 10, 15 × 15 आणि 10 25. दशांश चिन्ह 1 नंतर 25 × 13, 25 × 75, 75 ला 5 हातच्याले 7, 25 × 25 आणि 7 32. इथं एक शून्याचा डायरेक्ट 35 × 35. पुन्हा 7 × 5 = 35 हातच्याले 3, 7 चौक 28 आणि 3 31 आणि 3 न 3 5 15 हातचाला 1 3 5 15 आणि 1 16 16.5. समेशन ऑफ एफ आय एक्स आय आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. समेशन ऑफ एफ आय एक्स आय काढत असताना कशा पद्धतीने काढलं पाहिजे बघा. काल इथंच आपलं थोडं चूक झाली होती, असंच खडाखोड करताना तो आकडा माझ्याकडून चुकला होता. मग पुन्हा लक्षात घ्या दशांश चिन्ह 5 आणि 5 10, 5 15 आणि 5 20 हातच्याले 2, 2 आणि 6 8, 8 आणि 1 9, 9 आणि 5 14, 14 आणि 2 16, 16 आणि 5 21 हातच्याले 2, 3 6 9 12 14. डबल एकदा आपण चेक करू, कारण काल या ठिकाणी चुकलं होतं. आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी चुकलं त्या ठिकाणी आपण अजून थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. 5 आणि 5 10, 5 15 आणि 5 20 हातच्याले 2, 2 5 7 7 आणि 2 9 9 5 14, 14 आणि 15 15 21 हातच्याले 2, 2 2 4 4 आणि 3 7 7 आणि 3 10 10 आणि 13 आणि 1 14 141.0. डायरेक्ट आपण मध्ये लिहायचं आपल्याला. आज सेमी साठी तुम्हाला काम करायचं ते मध्य एक्स बार बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेदस्थानी समेशन ऑफ एफ आय 141.0 म्हणजे किती आले 141 झाले. आपल्याला काय करावं लागेल मग आपल्या शून्य कट करायचे किती 14.1 भागिले 5 5 1 5 5 2 10 कुठले 4 दशांश चिन्ह 41 झाले 85 40 41 मधून 40 गेल्यास 1 उरला आणि 5 2 10 2.82 लिटर हे आपलं उत्तर आलं. 2.82 लिटर हे आपलं उत्तर. त्या तिसऱ्या गणिताचं उत्तर आपलं 2.82 लिटर आपण दाखवलं तुम्हाला की 2.82 लिटर कशा पद्धतीनं येऊ शकतं ते. मग आता 2.82 झाल्यानंतर आपलं दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उत्तर किती यायला पाहिजे. आता 2.82 यायला पाहिजे तिन्ही पद्धतीनं. पहिली पद्धत सांगितली. आता दुसरी पद्धत कोणती आपली आता गृहीत मध्य पद्धती. गृहीत मध्य पद्धती दुसरी पद्धत गृहीत मध्य पद्धती. assumed mean method.
ॲज्युम्ड मीन मेथड. ह्याच्यामध्ये पहिला तक्ता राहणार, दुसरा राहणार, फक्त आता एक वाढणार आहे तक्ता. आता बघा ह्याच्यामध्ये 5 स्तंभ झाले, 1 2 3 4 आणि 5. पहिला आणि शेवटून दुसरा हा तक्ता गणिताप्रमाणे, पहिला आणि शेवटून दुसरा तक्ता कसा करायचा आहे, गणिताप्रमाणे. गणितात जो आडवे स्तंभ देईल आपल्याला सोडवा म्हणून, त्याच्यामध्ये आपल्याला ते काय करायचंय, लिहून काढायचंय. इथपर्यंत आपलं काही बदल नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हा तक्ता वाढवायचा आहे. आणि ॲज्युम्ड मी तुम्हाला सांगितलं, मी काय गृहीत धरा, जी XI मध्ये पहिली किंमत आहे तीच ॲज्युम्ड मीन गृहीत धरा. त्यामुळं आपल्या उत्तरामध्ये ऋण संख्या येत नाहीत. आपण डायरेक्ट या ठिकाणी 1.5 मधून 1.5 वजा केला 0, 2.5 मधून 1.5 वजा केला 1, 3.5 मधून 1.5 वजा केला 2. कारण याची किंमत किती घेतली आपण, 1.5. भरपूर जण वेगळे घेतात आणि मग ते ऋण संख्या धन संख्या आपल्याला ते लक्षात येत नाही, कन्फ्युज व्हायची शक्यता जास्त असते. 4.5 मधून 1.5 गेले 3. लक्षात ठेवा, कधी कधी आपण आपण काय करायचे, रुपयामध्ये घ्यायचं, आपल्याला पैसे शेव चांगला येतो बघा. असं म्हणलं 4.5 वजा 1.5 म्हणलं की कन्फ्युज होऊन जातो. म्हणजे 4.5 रुपयातून 1.5 रुपये काढला म्हणलं की आपल्याला थोडं पटकन येतं ते. 5.5 मधून 1.5 गेले 4. आता या ठिकाणी काय येईल, FIDI. 17 गुणिले 0, 17 नाही, किती येणार आहे 0. 1 गुणिले 13, 13. 10 दुनी 20, 3 7 21, 4 त्रिकोण 12. समेशन ऑफ FIDI 3 1 4 2 6 हातचाला 1 येतो का, हातचा 1 येत नाही. आपल्या सवय लागली प्रत्येक वेळेस हातचा घ्यायचा आहे का नाही. त्यामुळं 3 1 4 2 6 हातचा येत नाही. 1 2 3 3 2 5 5 1 6, 66 झालं. पहिल्या काय करावं, आपल्याला डी बार काढावं लागेल. समेशन ऑफ FIDI, समेशन ऑफ FI किती आहे, 66 भागिले 50 म्हणजे 6.6 भागिले 5, 5 1 5, 5 1 5, दशांश चिन्ह 16 झाले. 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, उरला 1, 5 दोन्ही 10, 1.32. मग दुसरं काय आलं, मध्य मीन X बार बरोबर A अधिक D बार. हे किती आहे, 1.5. 1.5 म्हणजे 1.50 लिहू का त्याला मी, कशामुळे 1.50 लिहिलं, कारण दशांश चिन्ह आपल्याला 2 स्थानांतर पाहिजेत. 1.50 आणि 1.32, 5 आणि 3 8, 1 आणि 1 2 म्हणजे 2.82 लिटर. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उत्तर तेच आलं, 2.82 लिटर. आता तिसरी जी पद्धत आहे, मध्य प्रमाण विचलन पद्धती. तिसरी पद्धत कुठली आहे, मध्य प्रमाण विचलन पद्धती. मध्य प्रमाण विचलन पद्धती, स्टेप डिव्हिएशन मेथड. स्टेप डिव्हिएशन मेथड. किती स्तंभ हवे त्याला, 6 स्तंभ. आपण मुद्दाम एक अशाच पद्धतीने रचना केली, एकाच ह्याच्या वेळेस आपल्याला. आता इथं बदलणारे शेवटचा तक्ता. बघा, पुन्हा पहिला तक्ता गणितातला आणि शेवटून दुसरा, 6 मधून शेवटून दुसरा म्हणजे 5वा. हा तक्ता जशा तसा राहणार वर्गमध्ये, हा सुद्धा जशा तसा राहणार आहे. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितले की जी ची किंमत काढत असताना आपोआप काहीच नाही विचार न करता जी ची किंमत DI मधली जी दुसरी किंमत असते ती जी ची किंमत असते. ती कशाची किंमत असते, जी ची किंमत असते. तुम्हाला सांग का आहे ते, तुमच्या DI ची किंमत, जी ची किंमत आहे तुमच्या लक्षात येईल. सांगतो तुम्हाला, UI बरोबर DI च्या स्थानी G. G म्हणजे ह्याच्यातला जो अवकाश आहे तो वर्ग अवकाश आपल्याला म्हणतो, क्लास इंटरवल.
तर तो आहे 1 ते 2, 2 मधून 1 वजा केला 1, 3 मधून 2 वजा केला 1. परंतु ते आपण खोलात न शिरता मेकॅनिकली तुम्हाला ह्या पद्धतीने सांगितलंय. आणि इथला तक्ता तर तुम्हाला काय सांगितलं, फक्त 0 वर सुरुवात करायची, जिथं तिथं थांबायचं, संपलं. या ठिकाणी काय FI UI 17 गुणिले 0 0, 13 गुणिले 1 13, 10 2 20, 3 7 21, 4 त्रिकोण 12. मग बघा आपल्याला बेरीज करायची. बेरीज करत असताना काय होईल बघा, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, हातचाला 1 येतो का, हातचा 1. पुन्हा मुद्दाम आपलं बघा मगासारखं चुकायलंय, 2 1 3, 3 आणि 3 6, हातचा येतो का, नाही. 1 आणि 2 3, 3 आणि 2 5 आणि 1 6. पण काय चुकायला कर कुठं काय बघा बरं, आपल्याला वाटतंय का काय चुकल्यासारखं. मागच्या गणितात अशाच पद्धतीने आलं होतं, FI DI, FI UI तेच आले. काय काय असेल बरं नेमका, सारख्याच किमती का येत आहेत, कारण जी ची किंमत एक आहे. जी ची जर किंमत वेगळी असती तर मग थोडं काहीतरी बदललं असतं. मग आपल्याला काय पहिल्यांदा काय करायचं आहे, U बार बरोबर समेशन ऑफ FI UI छेदस्थानी समेशन ऑफ FI. काटछाट करू नका, इथं मी सांगतो ह्या पद्धतीमध्ये इथं काटछाट करायची नाही, इथं करायची आपल्याला. मध्य x बार बरोबर A अधिक G इंटू U बार. हे किती, 1.5 म्हणजे 1.50. काय 1.50 घेतला तुम्हाला सांगितलं, कारण आपल्या दशांश 2 सांगतो. G ची किंमत किती, 1 म्हणजे 1/1. U ची किती आहे, 6 7 छेदस्थानी 50. मग 1.50 कुठल्या संख्येला 1 न गुणाकार ती संख्या येते. खरं तर हे थोडं नसायला पाहिजे असं पद्धतीचं गुणाकार 1/1 लिहिणं. परंतु आपल्याला माहिती आहे की गणित हे विद्यार्थ्याला समजत नाही. अशा स्टेप न समजल्यामुळे विद्यार्थी गणितापासून दूर जातात. पण ते तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग पुन्हा इथं आपण जर बघितलं 1.50 अधिक 6.6 भागिले 5, मला सारखं 5 1 5 उरला 1, 5 3 15, 1 उरला 5 2 10, 1.50 अधिक 1.32, 2.82 लिटर. हे आपलं काय आलं, मध्य आलं. x बार बरोबर तिन्ही पद्धतीनं तुम्हाला 3 गणित मी समजून सांगितले. परवा सांगितलं, काल सांगितलं. कालचं जे चूक होतं, का चुकलं ते सुद्धा तुम्हाला सांगितले. तुम्ही चूक शोधून काढली, अशी ती चांगली गोष्ट आहे. जरी चूक माझ्याकडून काय चुकलं, आता सुद्धा 2 वेळेस हातचा 6 लिहिलं तर मी हातचा आला 1. अशा पद्धतीच्या साध्या साध्या चुका कुणाकडून होतात, मनुष्या चुकीचा पुतळा. परंतु आपण चुकांचं काय करायची, संख्या कमी करून आपल्याला गणितामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त अचूकता कशी आणता येईल याचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. मला वाटतंय आजच्या दिवशी आपण थांबून उरलेलं तुम्ही गणित करा, मला ते पाठवा, मी तुम्हाला चेक करून लगेच पाठवेल. ओके.